ईव्हीएम मशीनचा घोटाळ्यामुळे महानगरपालिका ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव. ठाकरे गटाचे शहर प्रमुख दीपक रणवरे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. ठाकरे गटाचे शहर प्रमुख दीपक रणवरे. आज दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्यामुळे ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांचा पराभूत झाला आहे. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये मनीषा राजेंद्र भोसले ठाकरे गटाकडून रिंगणात उतरल्या होत्या. चांगली चर्चा होती. प्रभागातील नागरिक त्यांच्या पाठीशी होते. मात्र ईव्हीएम मशीनमुळे त्यांचा पराभव झाला आहे. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील सुनीता सुभाष सातपुते या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या होत्या. प्रभागातील नागरिक त्यांच्या पाठीशी होते. सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रभागातील युवक त्यांच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहून काम केलं. ईव्हीएम मशीन घोटाळ्यामुळे सुनीता सुभाष सातपुते यांना पराभव स्वीकारावा लागला. ईव्हीएम मशीन घोटाळ्यामुळे ठाकरे गटाच्या 12 उमेदवारांचा पराभव झालाय. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या यासाठी 2 ते 3 दिवसात बैठक घेऊन मोठं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे शहर प्रमुख दीपक रणवरे यांनी केला आहे. जय महाराष्ट्र. काल जे निकाल आलेत हा निकाल जनतेचा आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जे काय आमचे उमेदवार उभे होते हे सर्व उमेदवार पराभूत झालेले आहेत. जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. जे लढलेत पक्षासाठी ज्यांना खूप मोठं काम केलं यांचं सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगू इच्छितो की खचून न जाता पुन्हा इलेक्शन काही एकदाच नसतं. परत आपण आपल्या जोमानं हे इलेक्शन निवडणुका लढणं गरजेचं आहे आणि पुढे लढूतच. खरं म्हणजे ऐन वेळेला आमच्याकडं यंत्रणा कमी होती. त्यामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना होता. या ठिकाणी आपण सगळ्यांनाच पाहिलं की गावामध्ये अनेक जाग्यावर अनेकांचे पैसे पकडलेत. वेगवेगळ्या बाजूनं सगळे उमेदवार मोठ्या ताकदीचे असल्या कारणानं आमच्यावर ही वेळ आली ही तर नक्कीच आहे. पण मला अजून एक विशेष म्हणजे असं आहे की ज्यांचं कुणाचं नाव नाही, ज्यांना कुणी ओळखत नाही, जे घराघरात पोहोचले नाही, ज्यांना मतदानही माहीत नाही, अशा लोकांना 4-4 हजार मतदान पडलं हे मला मात्र संशयास्पद वाटतं. ज्यावेळेस ह्या मशीन आहेत ह्या मशीनवर आमच्यासारखे गोंधळून गेलेत. म्हणून ह्या मशीनवर इलेक्शन न घेता पायलट पेपरवर इलेक्शन होणं गरजेचं आहे. जेणेकरून लोकशाही जर वाचवायची असेल तर पायलट पेपरवरच इलेक्शन घेणं गरजेचं आहे. आणि मी आतापासून नाही, येणाऱ्या 4-6 दिवसामध्ये आम्ही या विषयावर सगळेजण मिळून विचार करून याच्यावर एक मोठं आंदोलन उभे करणार आहे. का तर खऱ्या लोकशाहीमध्ये जर आपले जे काही उमेदवार आहेत असे उमेदवार निवडून येत नसून ज्यांना 5-5 वर्ष 10-10 वर्ष काम केलं. आमच्याकडं आमच्या प्रभाग क्रमांक 14 मधल्या उमेदवार ज्या मनीषाताई भोसले आहेत ह्यांना 5 वर्ष काम केलं इथं. भले त्या भाजपमध्ये जरी असल्या तर आमच्याकडे येऊन त्यांना हे केलं. त्यांना घरनं घर ओळखत होतं, प्रत्येक व्यक्ती ओळखत होता. अशाही आमच्या ताईला फार मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांना मतदान कमी पडलं म्हणून आम्हालाही मोठं दुःख वाटतं. आज या 14 नंबर प्रभागातल्या पॅनलची इतकी मोठी हवा होती की आम्हाला 100% सांगितलं होतं की हे 4चे 4, 3 तुतारी आणि 1 आमची मशाल, हे 4चे 4 लागतील. पण ज्यावेळेस निकाल पाहिला तर आम्हीच अचंबित झालो की या निकालाच्या मागं काही ना काहीतरी, तुम्ही काही जरी म्हणा की बाबा इकडले निवडून आले तिकडं, पण आपण ज्यावेळेस पाहतो की पॅनल टू पॅनल सगळेच कुणाला कोणी ओळखत नाही तर पॅनलचे पॅनल निघायला लागलेत. म्हणून याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी गडबड आहे. आणि त्याहीपेक्षा जे काही सामान्य व्यक्ती आहेत, ज्यांच्या कमी शिकलेले आहेत, अजून त्यांना हे कोणचं बटन पुढं दाबायचं, कोण्या मशीनवर काय आहे हे कळालं नसल्या कारणाने खूप मोठी गडबड झाली. म्हणून आम्ही जे काही निवडून आलेत कुठल्याही पक्षाचे असू द्या त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. त्यांना समाजासाठी चांगलं काम करावं आणि जे पडलेत त्यांनाही सांगतो खचून न जाता आपण पुन्हा उभारीनं काम करावं. एक दिवस का होईना भगवंत आपल्याला नक्कीच यश देईल. धन्यवाद. मी दीपक रणवरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शहर प्रमुख, शिवसेना.